नमस्कार सर्वांना। तर बघा, आज मी व्हेज फ्रँकी बनवते। तर त्याला लागणारं साहित्य बघा, हे बटाटे मी घेतलेत, याची साले काढून असे स्लाइस केलेत छोटे छोटे, आणि ते स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने मी धुवून घेतले आहेत। त्याचा स्टार्च सर्व निघून गेलेला आहे। आणि ही कोबी आहे, बारीक चिरून घेतलेली आहे, किसणी म्हणजे आपलं सोलाण असेल त्याच्याने सोलून घेतले आहे। तर मला दाखवते मी, असा मी अर्धा कोबी घेतलेला आहे। आणि शिमला मिरची मी अर्धा घेतलेली आहे, लालवाली मला भेटली म्हणून मी घेतली। कोणतीही वापरू शकतो आपण, हिरवी पिवळी। आणि ही अर्धी शिमला मिरची हिरवी घेतलेली आहे मी। आणि एक कांदा घेतलेला आहे, तसं मी उभे स्लाइस करून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, हे आलं आणि लसूण, आणि एक छोटीशी मिरची घेतलेली आहे मी, अशी मिरची एक घेतली। आणि त्याची बघा मी असे घातले ना, हे दाणे काढून टाकले ते मिरचीचे, असे मी चिरून घेतले। आणि 4 हे चीज क्यूब आहेत। आणि बाकीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते। हा फ्रँकीला लागणारा मसाला आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे, चाट मसाला आहे, काळी मिरी पावडर, आणि धणे जिरे पावडर आहे। धणे इथे जिरे पावडर तुम्ही भाजलेले घेतले तरी चालेल, मी सध्या कच्चीच घेतलेली आहे। हे ऑरिगॅनो आहे आणि चिली फ्लेक्स आहेत। तर दुसरं मी साहित्य तुम्हाला दाखवते। तर बघा, इथे पीठ मी काय घेतलेलं आहे, हे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि इथे मी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे। थोडंसं मीठ घालून घेते याच्यामध्ये, थोडंसं पाव टीस्पून असं। आणि हा 1 चमचा तेल मी घेतलेला आहे इथे। तर आता हे सगळं मिक्स करून आपण मळून घेऊया। तर इथे बघा, कोबी ना मी असा घेतला किसून। हे जे असतं ना आपलं बटाटे सोलायचं, त्याच्याने जसं बारीक, हे बघा किती छान होतं बघा किसून। त्याप्रमाणे मिरची देखील अशीच घ्यायची। ही बघा, मिरची पण अशीच होते बारीक, ही बघा। हे सर्व साहित्य मी बनवून घेते। तर इथे ना मी काय करते, सर्वात प्रथम मी ना बटाटा थोडासा वाफवून घेते। त्यासाठी मी थोडंसं 1 चमचा ते तेल घालते। गॅस मी बारीक केलं, थोडं याच्यावर झाकण ठेवते। बटाट्यावरून थोडं चिमूटभर असं मीठ घालून घेते। फक्त नाही, मी थोडंसं झाकण ठेवते, मीठ टाकले ना याच्यामध्ये, थोडंसं झाकण ठेवते। बघूया आपला बटाटा। शिजला असणार आता, छान शिजलं आहे आता। थोडंच पाहिजे आपल्याला, काढून घेऊया बटाटा प्लेटमध्ये। फ्रँकीचा मसाला मिक्स करून घेऊया आता। हे लाल तिखट, चाट मसाला, धणे जिरे पावडर, काळी मिरी पावडर, आणि हे मीठ सर्व मिक्स करून घेते। लागेल तेवढं तुम्ही वापरा, राहिलं तर थोडं स्टोअर करून ठेवा, पुन्हा पुढच्या रेसिपीसाठी लागेल तुम्हाला। हे बघा, हा आता आपला फ्रँकीचा मसाला रेडी आहे। आता आपण बाकीची तयारी करूया। बघा, इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण दुसरी भाजी बनवून घेऊया। तर ह्याच्यामध्ये ना मी 1 चमचा तेल घालते, आणि थोडंसं बटर घालते, घेते। गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो। त्यासोबतच मी आलं लसूण आणि हिरवी लाल मिरची आहे बारीक कापून घेतली, ती घालते याच्यामध्ये। याच्यामध्ये आता दोन्ही शिमला मिरची मी घालते, लाल आणि हिरवी। कोबी पण घालून घेऊया आपण। परतून घेऊया। भाजी परतली गेलेली आहे।
तर फक्त मी आता थोडंसं अगदी 2 चिमटी मीठ टाकलेलं आहे. आणि कांदा पण हा वरून टाकते. थोडासा असं चुरून घ्यायचा कांदा पण थोडं कच्चं छान लागतं ह्याच्यामध्ये फ्रँकीमध्ये. तर याच्यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स घालूया, थोडंसं ऑरिगॅनो घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती आवड तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. हे ऑरिगॅनो चिली फ्लेक्स. भाजी आपली मिक्स करून झालेली आहे. इथे आता याच्यामध्ये आपण बटाटा घालून घेऊया. सर्वप्रथम बटाटा आपण फ्राय करून घेतला होता, तो पण याच्यात मिक्स करून घेऊया. तर मी काय करते, ह्याच्यावरती फक्त 2 मिनटं मी झाकण ठेवते. दोन मिनटानंतर आपण पाहूया. आता ह्याच्यामध्ये ना फ्रँकी मसाला केलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया. हा 1.5 चमचा मी इथे टाकलेला आहे फ्रँकी मसाला. पुन्हा परतून घेऊया आपण याला व्यवस्थित. तर भाजी झाली की आपण चपाती बनवायला घेऊ. तर थोडंसं ह्याच्यात काय पाणी जे काही असेल ना ते सुकवून घेऊया. आता काय मी झाकण लावत नाही, फक्त 1-2 मिनटं पाणी हे सुकवून घेऊया ह्याचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालते मी इथे. कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त नसेल तरी पण चालेल. तर आता आपले इथे सर्व झालेलं आहे. गॅस बंद करते. आता आपण चपाती बनवायला घेऊया. थोडी कच्ची पक्की भाजून घ्यायची. बघा आता रोल मी तव्यावर थोडंसं गरम करून घेतलं. आता याला मी कापून घेते. खायला छान वाटतात, बाईट म्हणून खायला पण छान वाटतात. अशा प्रकारे अजून मी असे रोल करून घेते. बघा आपले तिथे चपातीचे रोल बाईट तयार झालेले आहे. तर त्यांना आपण दुसऱ्या पॅनमध्ये घेऊया. आता मी एक तवा ठेवलेला आहे इथे. आता ह्याच्यावर मी ना अप्पे पॅन ठेवते. बघा त्याने मी आता थोडंसं बटर लावून घेते, थोडं. ह्याच्यामध्ये मी बाईट घालून घेते. त्याच्यामध्ये ठेवा, थोडंसं असं प्रेस करा वरून. तर ह्याच्यावरती ना मी थोडी चीज घालते. ह्याच्यावर आपण चीज मेल्ट होईपर्यंत थोडंसं झाकण ठेवूया. तर पहा इथे आपले फ्रँकी रोल तयार झालेले आहेत. काढून पण छान भाजलेत ते. आता आपण यांना सर्व करूया. तर पहा इथे आपले रोल बाईट तयार झालेले आहेत. हे बघा मस्त छान अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट व्हेज फ्रँकी रोल. तर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे.